वाटेवर संध्याकाळचे रंग बघायला मिळाले. मी तिब्लिसीहून बातुमीला चाललोय. जॉर्जियाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला 6-7 तासांचा मोठा प्रवास करावा लागला. गुड मॉर्निंग. हॉस्टेलचं नाव आहे बॅक टू मी हॉस्टेल. काय नावं ठेवतील लोक. बॅक टू मी. ओके, तर 9वा दिवस मी बातुमीमध्ये आलो आहे. आणि एक तर प्रश्न, मी बातुमीमध्ये का आलो आहे. ओके, म्हणजे माझ्याकडे उत्तर नाही आहे, मी प्रश्न सांगतोय. मी बातुमीमध्ये आलो आहे आणि मी बातुमीमध्ये का आलो आहे. ठीक आहे. काल रात्री उशिरा पोचलो, मजबूत पाऊस होता, येऊन झोपलो, आता ढगाळ आहे. सो दिवसाची मी चेकआउट केलं, मी बाहेर पडलो डायरेक्ट. 12 वाजले, झोप झाली माझी मस्त. ट्रेकिंगची झोप राहिली वाटतं. सो आता मला वाटतंय की हो, मला समुद्र दिसलाय का. दिवसाची सुरुवात कशी करावी, तर मी एक हॉटेल बघितलं आहे. तिथे मी शाक्षुका खाणार आहे. सो शाक्षुकाने आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे मी. आणि मग बघू दिवसभर काय फिरता येतं. मी बातुमीला जावं की नाही यावर एकदम विरुद्ध मतं होती. काही म्हणत होते अजिबात जाऊ नकोस, काहींनी सांगितलं नक्की जा. हॉस्टेल सोडलं, शाक्षुका खायला एका तुर्की हॉटेलमध्ये गेलो. तिथे चहा कॉम्प्लिमेंटरी होता, तुर्किश टी. खाऊन झाल्यावर नवं हॉटेल बुक केलं. एक बेस्ट डील मला मिळाली. 1500 रुपयात प्रशस्त रूम. अरेंजमेंट एकदम नेटकी होती. बसायला खुर्च्या होत्या, वॉशिंग मशीन होतं. आणि रूमचा हायलाईट पॉइंट, येस, मी 44व्या मजल्यावर आहे. आणि बाल्कनीतून दिसणारा हा बातुमी शहराचा अमेझिंग व्ह्यू. माझा बराचसा वेळ हॉटेल शोधण्यात, सामान शिफ्ट करण्यात गेला होता. दमलोही होतो, त्यामुळे बाहेर पडलो नाही. आणि इथून जो नजारा दिसत होता, सनसेट रूममधूनच बघितला. बातुमी शहर किती हॅपनिंग आहे हे हळूहळू समजायला लागलं. जसजशी संध्याकाळ व्हायला लागली, शहराचा झगमगाट वाढायला लागला. बातुमी ब्लॅक सीच्या किनाऱ्यावर आहे. या शहराला जॉर्जियाचं टुरिस्ट कॅपिटल म्हणतात. समुद्र किनाऱ्याजवळ बातुमी बुलवर्ड आहे. इथून छान वॉक घेता येतो. कॅफेटेरियाज आहेत. एका हॉटेलचं स्ट्रक्चर सेम प्राचीन रोम मधल्या प्रसिद्ध कोलोझियम ॲम्फी थिएटर सारखं दिसत होतं. बातुमी जॉर्जियामधलं एकदम मॉडर्न शहर. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याने नेहमीच ते महत्वाचं होतं. ग्रीक, रोमन, बिझंटाईन, ऑटोमन या सगळ्या राजवटींनी इथे व्यापारासाठी वसाहती केल्या. रशियन साम्राज्यात हे शहर मोठं बंदर बनलं आणि सगळ्याच राजवटींमध्ये त्याची डेव्हलपमेंट होत गेली. गुड मॉर्निंग. काल रात्री मी कपडे धुतले आणि वाळत पण घातलेत. आणि बातुमीचा सकाळचा व्ह्यू. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. बातुमीच्या एका बाजूला समुद्र पसरलाय आणि एका बाजूला डोंगर सुद्धा आहे. त्यामुळे शहर आणखी सुंदर दिसतं. फिरायला जायच्या आधी मी एका युक्रेनियन हॉटेलमध्ये गेलो आणि त्यांची लोकल डिश खाल्ली. मॅश पोटॅटो आणि चिकन मस्त होती. कॅबने केबल कारसाठी गेलो. केबल कार टेकडीवर जायला निघाली. इथून बातुमीचा पोर्ट एरिया दिसत होता. पाऊस आहे, काय करावं कळत नव्हतं. तर मी बातुमीची आज एक केबल कार घेतली. सकाळी मी एक टूर बुक केलेली जी कॅन्सल झाली. आता काहीच करायला नाहीये आणि पाऊस आहे, तर मी केबल कारने वरती चाललोय. बघूया काय आहे. एक म्युझियम आहे, बघूया कसं आहे. टेकडीवर पोहोचलो. इथे एक डिजिटल म्युझियम होतं. विन्सेंट व्हॅन गॉगची पेंटिंग्स डिजिटल 3D मध्ये बघता येत होती. त्याचा एक 3D शो होता. विन्सेंट व्हॅन गॉग माझ्या आवडीचा चित्रकार. त्याच्या चित्रात एक पॅथॉस आहे. त्याच्या सगळ्या चित्रांचा असा डिजिटल डिस्प्ले आणि त्यांना सूट होतील अशा सिम्फनी, हे सगळं खूप परिणामकारक वाटलं.
एका चित्रकाराच्या कलाकृती अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत ही आयडिया खूप आवडली. तिथून येणाऱ्या पर्यटकांसाठी काही गेम्स होते. लाईट्स आणि आरशांचं फॅन्सी इन्स्टॉलेशन होतं. तिथे एक चक्कर टाकली. प्रायव्हेट जेटचा सेटअप होता. त्यात मस्त फोटो काढले. जेट आपलंच असल्याचा फील. परत येताना सगळ्या आकाशात पावसाळी ढग होते. पावसाची रिपरिप सुरूच होती. केबल कारमधून पावसाने भिजलेले ओले रस्ते, त्यातून आलेला संथपणा बघताना छान वाटत होतं. परतल्यावर पुन्हा त्या तुर्की हॉटेलमध्ये गेलो. तर ही प्रशस्त रूम 44 मजल्यावरची. रात्रीचे 12 वाजलेत. सकाळी 6ला उठून चेकआउट करायचंय. आणि ही पूर्ण विंडो आहे या जागेला. आणि जेव्हा लॉक उघडतो आपण तेव्हा आवाज येतो बराच बाहेरचा. म्हणजे तो साऊंड प्रूफ आहे. आणि हा व्ह्यू 44 मजल्यावरून. म्हणजे ढग आय लेवलला आलेत, खाली उतरलेत. ब्लॅक सी. रात्री कधीतरी जाग आली तर पावसाळी ढग माझ्या रूमच्या खिडकीशी रेंगाळत होते. डोंगराच्या माथ्यावर उतरलेले ढग कितीतरी वेळा पाहिलेत. बिल्डिंग जवळ ढग बघून मजा वाटली. रंगीबेरंगी बातमी शहरावर ढगांचे पुंजके वाहत होते. एखादी ट्रिप हातातून सुटते की काय असं मला वाटलं जेव्हा मी बातमीत आलो. अर्थात तुमची 20-25 दिवसाची, महिनाभराची ट्रिप असते तेव्हा सगळेच दिवस एकदम पीक पॉईंटला नसतात. कधी कधी असं होतं की काही दिवस नॉर्मल आहेत, काही दिवस फसले, काही दिवस वाया गेले, काही दिवस पाऊस पडला. तर असं मला थोडंसं वाटून गेलं बातमीत आल्यावर. मी ट्रेक करून आलो होतो, दमून थकून आलो होतो. त्यानंतर बातमीत जाताना मला बरेच जण सांगत होते नको जाऊ, बरेच जण जा असंही सांगत होते. त्यानंतर बातमीत समुद्र आणि डोंगर दोन्ही एकत्र आहे म्हणून मी ती जागा निवडली. आणि तिथे काही ट्रेक्स आहेत, वॉटरफॉल आहेत. पण नेमकं मी जेव्हा गेलो तेव्हा पाऊस होता आणि ते ट्रेक्स सगळे बंद होते. मला एकच टूर मिळाली जी मी बुक केली, पण ती पण कॅन्सल झाली आणि माझ्या हाती काहीच लागलं नाही. पण मला जी अपार्टमेंट मिळाली ती खूप सुंदर होती. मी 44व्या मजल्यावर होतो आणि तिथून जो व्ह्यू दिसत होता, समुद्र दिसत होता. आणि अगदी 1500 रुपयाला ती रूम मला मिळाली होती. म्हणजे हे तर आपल्या इथे नाही मिळत एवढं स्वस्त. तो एक एक्सपिरियन्स छान होता. मी 2 नाईट्स होतो तिथे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, काहीच करायला नाही आहे, मग मी केबल कार घेतली आणि डोंगरावर गेलो. तिथे व्हॅन गॉगचं म्युझियम बघितलं आणि तिथे काही गेम्स होते. तर तिथे गेम्स ऑपरेट करणारा एक मुलगा होता, त्याच्याशी गप्पा झाल्या. त्याने सांगितलं की बातुमी हे फेमस कशासाठी आहे, तर तुर्कीमधनं लोक इथे येतात पार्टी करायला, जुगार खेळायला. कॅसिनोज मोठमोठे आहेत इथे, पार्टी प्लेस आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या इथे हे बॅन आहे सगळं. त्यामुळे ते जस्ट बॉर्डर क्रॉस करतात पैसेवाली लोक आणि इथे येऊन भरपूर पार्ट्या करतात आणि जातात. तर तेव्हा मला कळलं की ह्या शहराचा जो झगमगाट आहे त्याचा बेस काय आहे. आणि ही खूप मोठी सिटी आहे, पार्टी प्लेस आहे. आणि मग आता मी ठरवलं की आता आपण इथनं निघूया आणि पुढच्या ठिकाणी जाऊया. तर 2 दिवस वाया गेले असं नाही म्हणता येणार. तो एक ब्रेक होता, थोडा मी आराम केला, कपडे धुतले, हेवी ट्रेक झालेले. आणि पुढे मी ज्या जागी जाणार आहे आणि जिथे ट्रेक करणार आहे त्याच्यासाठीचा तो रिचार्ज पॉईंट होता असं म्हणूया. आणि मी तिथनं एका कमाल जागी गेलो जे पुढच्या भागात तुम्हाला बघायला मिळेल. रानवाटा इंटरनॅशनलची 4थी ग्रुप टूर कझाकिस्तान फुल झालेली आहे. मी प्रचंड खुश आहे. वेळेच्या आधी सगळ्या सीट्स भरलेल्या आहेत. आणि मी हे जे नवं व्हेंचर सुरू केलं आहे त्याला छान रिस्पॉन्स मिळतो आहे. अजूनही ह्या क्षेत्रात भरपूर प्रयोग करायचे आहेत. तर नक्की तुम्ही पण सहभागी व्हा. आपण जगभर फिरूया, धमाल करूया.